नमस्कार भक्तांनो. आज आपण एका महान संताची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. ती म्हणजे एकनाथ महाराजांची कथा. आणि त्याचबरोबर एकनाथ षष्ठी का साजरी केली जाते, तसेच त्या दिवशी भक्त काय काय करतात, हेही आपण समजून घेणार आहोत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. संत एकनाथ महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पवित्र नगरी पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे सांगितले जाते. लहानपणापासूनच एकनाथ महाराज अतिशय शांत, नम्र आणि देवभक्त होते. पण दुर्दैवाने लहान वयातच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे संगोपन त्यांच्या आजोबांनी केले. आजोबा त्यांना नेहमी राम, कृष्ण आणि विठ्ठल यांच्या कथा सांगत असे आणि चांगले संस्कारही देत असे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनात भक्तीची गोडी निर्माण झाली. जसजसे ते मोठे होत होते तसतसे त्यांना वाटू लागले की आयुष्यात खरा मार्ग दाखवणारा गुरु हवा. आणि मग त्यांच्या आयुष्यात आले महान संत जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी हे अत्यंत विद्वान गुरु होते. एकनाथ महाराजांनी त्यांची मनापासून सेवा केली. गुरूंच्या सहवासात त्यांनी वेद, पुराणे, भागवत आणि भक्ती मार्गाचे ज्ञान प्राप्त केले. पण एकनाथ महाराजांची खरी ओळख त्यांच्या दयाळू आणि समतेच्या स्वभावामुळे झाली. ते नेहमी म्हणत, प्रत्येक जीवामध्ये देव आहे, मग तो माणूस असो की प्राणी. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे गंगाजल आणि गाढवाची कथा. एकदा संत एकनाथ महाराज काशीहून पवित्र गंगाजल घेऊन पैठणकडे येत होते. त्या काळी गंगाजल अत्यंत पवित्र मानले जायचे आणि ते देवाच्या अभिषेकासाठी आणले जात असे. मार्गात उन्हाळ्याचा कडक उन्हाळा होता. रस्त्यावरती धूळ उडत होती. चालत चालत एकनाथ महाराज एका ठिकाणी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिले की रस्त्याच्या कडेला एक गाढव पडलेले आहे. ते गाढव खूप अशक्त झाले होते आणि त्याला तीव्र तहान लागलेली होती. त्याचे तोंड कोरडे पडले होते आणि ते उठायलाही धड सक्षम नव्हते. आसपासचे लोक म्हणू लागले, महाराज, हे गंगाजल देवासाठी आहे. हे गाढवाला दिले तर पवित्र जल वाया जाईल. पण एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, देव फक्त मंदिरात नाही, देव प्रत्येक जीवामध्ये आहे. जर या प्राण्याची तहान भागवली तर तेच खरे देवसेवा आहे. असे म्हणत त्यांनी प्रेमाने त्या गाढवाच्या तोंडाशी गंगाजल धरले आणि ते पाणी त्याला पाजले. गाढवाने हळूहळू ते पाणी प्यायले आणि काही वेळाने ते उठून उभे राहिले. हे पाहून आसपासचे लोक आश्चर्यचकित झाले. त्यांना समजले की खरी भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर प्रत्येक जीवावर दया करणे आहे. अशा अनेक प्रसंगातून संत एकनाथ महाराजांनी लोकांना करुणा, समता आणि सहनशीलतेचा संदेश दिला. आणखी एक प्रसिद्ध घटना सांगितली जाते. काही लोकांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यावरती वारंवार थुंकले, पण एकनाथ महाराज रागावले नाहीत. ते प्रत्येक वेळी शांतपणे नदीवर जाऊन स्नान करून परत येत होते. शेवटी त्या लोकांना त्यांच्या सहनशीलतेचे आश्चर्य वाटू लागले आणि त्यांनी स्वतःहून माफी मागितली. संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण यांसारखे महान ग्रंथ लिहिले. त्यांनी धर्म आणि भक्ती सामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितली. त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक जमायचे आणि त्यांच्या बोलण्यातून लोकांना भक्तीचा मार्ग सापडायचा. काळ जसा जसा पुढे गेला तस तसे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. पण ते कायम साधे आणि नम्र राहिले. शेवटी एक दिवस त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की आता माझा पृथ्वीवरील प्रवास संपत आला आहे. फाल्गुन महिन्यातील षष्ठी या दिवशी त्यांनी शांतपणे भगवंताचे नाम घेत घेत समाधी घेतली असे सांगितले जाते. म्हणूनच त्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ एकनाथ षष्ठी साजरी केली जाते. या दिवशी विशेषतः पैठण येथे मोठी यात्रा भरली जाते. हजारो वारकरी दूर दूरून पायी चालत येतात. मंदिरात संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जाते. सकाळपासून अभिषेक, पूजा आणि आरती केली जाते. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, हरिपाठ आणि संतांच्या अभंगाचे गायन केले जाते.
वारकरी दिंड्या काढतात. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम आणि एकनाथ महाराज की जय असा गजर करत भक्तीचा उत्सव साजरा करतात. अनेक ठिकाणी महाप्रसाद वाटला जातो आणि गरिबांना अन्नदानही केले जाते. काही भक्त त्या दिवशी उपवास करतात आणि दिवसभर भगवान विठ्ठलाचे नामस्मरण करतात. अशा प्रकारे भक्त संत एकनाथ महाराजांची आठवण काढतात आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे दया, प्रेम आणि समतेचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प करतात. म्हणूनच आजही लाखो भक्तांच्या हृदयात संत एकनाथ महाराज जिवंत आहेत आणि दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने एकनाथ षष्ठी साजरी केली जाते. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.